ओबीसींचं आरक्षण विधानसभेनंतर धोक्यात येईल, विधानसभेसाठी ओबीसींचा वापर केला जाईल असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं। आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसींनी एकत्र आलं पाहिजे। 255 आमदार निवडून आणायचे आहेत असं शरद पवार म्हणाले। ते फक्त आमदार आणायचे आहेत असं म्हणाले। त्यामुळे हे आमदार आले तर आरक्षण संपलं म्हणून समजा असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली। प्रकाश आंबेडकरांनी एक महत्त्वाचं विधान केले। ओबीसींचं आरक्षण विधानसभेनंतर धोक्यात येईल असं त्यांनी म्हटलंय। विधानसभेसाठी ओबीसींचा वापर केला जाईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। एक नवीन फंड आता सुरुवात झालाय। ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते विधानसभेच्या अगोदर येणार नाही, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे। ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे, कारण का विधानसभा हे वापरलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्या।